पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. जगद्गुरु तुकोबरा सांगता देवा मला इहलोकातले माईक पदार्थ नको, कारण महाराज जग सर्व महाराज मायाजन्य आहे. हो, आणि महाराज म्हणले जे जे मायाजन्य आहे देवा तेथे नाश पावणार आहे. म्हणून देवा मला या जगातले माईक पदार्थ नको. तुकोबराने माईक पदार्थाचा त्याग केला महाराज. मग भगवंताला वाटलं बाबा तुकोबर आहे या जगतामधल्या सर्व माईक पदार्थाचा त्याग करतात, म्हणून भगवंताने तुकोबरांना थोडीशी मोठी आमिषा दाखवली. महाराज एक काम करा म्हणे, तुम्ही या जगाचा विचार बाजूला सारा. तुकोबरा तुम्हाला एखादं पद देऊ का मी? आता ऐका बाबा, एखादं पद देऊ का? काय काय देवा, काय देणार? काही नाही म्हणे. तुम्हाला भेंडेगावचा सरपंच करू का तुम्हाला? बाबा एखाद्याला विचारलं तुम्हाला बसवत बिनविरोध तुम्हाला सरपंच करा, किती आनंद होईल. महाराज म्हणले देवा नका नाही. आमदार देवा मला हे काहीच नको. तुकोबरा सांग मला इहलोकातले कोणतेच पदार्थ नको. आता इहलोकाचा विचार बाजूला सारा. महाराज वेळ झाला आता, खटकुने आता परलोकात जाऊन मला आपल्याला सेवा संपायची आहे. मग महाराज ऐका आता, मग एखादं पद देऊ का तुम्हाला? कुठलं देवा? इथलं नाही वरचं. महाराज म्हटले नका. आता ऐका, तुकोबरा सांगतात ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त जने जडो देशी, तेथे दुश्चित्त जने, दोन्ही पाठ आहेत महाराज. महाराज म्हटले हे नको. आता तुकोबराने शब्द वापरलाय ब्रह्माधिक पदे, कारण आता आपल्याला शाळेमध्ये व्याकरण शब्दाने असा अधिक शब्द येत होता. ब्रह्माधिक म्हणजे की त्याच्यामध्ये सर्व पद घ्यायचे महाराज. कारण ह्या जगामध्ये सर्वात मोठं जर पद कोणतं असेल तर ते ब्रह्मदेवाचं पद आहे. आता ब्रह्मदेवाच्या खालचे पद आहेत महाराज काही. आता सर्वांचा विचार करायला आपल्याला वेळ नाही महाराज. चंद्राचं पद असेल, इंद्राचं पद असेल, सूर्याचं पद असेल, अनेक पद आहेत महाराज. का आता आपल्याला वरचाच विचार करायचा आहे, खालचा करायचा नाही. आता इथला आमदार, खासदार, मंत्री इथला करायचा नाही आता महाराज. आता वरचे काही पद आहेत महाराज. महाराज म्हटले ब्रह्मा अधिक शब्दाने सर्व पद घ्यायचे महाराज. मग तुकोबरा तुम्हाला असे कोणते पद देऊ का? चंद्राचं, इंद्राचं? महाराज म्हटले नको. आता का नको म्हणतात? एक दोन पदाचा विचार करू महाराज आपण. पहिलं पद आहे महाराज इंद्राचं, सार्वभौम पद. महाराज इंद्राचं पद आहे बघा. आता इंद्राचं पद मिळण्यासाठी कोणती निवडणूक लढावी लागते बाबा? इंद्राचं म्हणजे स्वर्गाचा राजा होण्यासाठी काय करावं लागतं? तसं इथला राजा होण्यासाठी काही आमदार निवडून आणावे लागतात. तसं स्वर्गातलं राजा होण्यासाठी काय करावं लागतं? महाराज म्हणजे तिथं निवडणूक लढवायची नाही महाराज. मग स्वतः पुण्य करावं लागतं महाराज. स्वतः पुण्य करावं लागतं, कारण का पुण्य केल्याशिवाय स्वर्गाचं पद भेटत नाही. आता श्लोक आहे महाराज गीतेमध्ये, त्रैविद्या माम सोम पापूत पापा यज्ञेष्टवा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मशनंती दिव्यान दिवी देव भगवान. म्हणजे यज्ञ करावं लागतं दावा. आणि किती यज्ञ करावं लागतं माहिती आहे का बाबा? 100 यज्ञ करावं लागतं बाबा, तेव्हा स्वर्गाचं पद होतं. आता यज्ञ किती अवघड आहे महाराज. कर्माचा विचार पुष्कर आहे महाराज. ते यज्ञ करणं साधी गोष्ट नाही. आपल्याला सत्यनारायण करणं होत नाही महाराज. यज्ञ कुठे लावला महाराज? म्हणजे यज्ञ करणं साधी गोष्ट नाही. म्हणजे 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्गाचा राजा होता येतं बाबा. बरं आता तिथला राजा झाला बाबा, आता तिथं काय कमी असेल? काय कमी असेल महाराज? ज्ञानोबा तोंड भरून तिथलं वर्णन करतात महाराज. महासिद्धींची भांडारे,
अमृतांची कोठारे जी गावे किल्लारे कामधेनुचे जेत वळके देव पायका संग चिंतामणीच्या भूमिका विनोदवन वाटिका सुरतोरणची जेत गंधर्व गात गाणी रंभ्यायशी नातनी उर्वशी मुख्य विलासिनी अंतर्या. महाराज कमीत कमी 50 ओव्या आहेत. आता सांगत का महाराज एक वाचत सांगत नाही महाराज. म्हणजे स्वर्गामध्ये काय काय आहे एवढं ऐश्वर्याचं वर्णन ज्ञानोबा तोंड भरून करतात महाराज. एवढं ऐश्वर्य आहे महाराज तिथं. बाबा तिथं पिण्यासाठी अमृत आहे महाराज, आंघोळ करण्यासाठी अमृतच महाराज. आता अमृत कशाला म्हणतात ऐका. चुकून जरी अमृताचा एक थेंब आपल्या तोंडामध्ये पडला बाबा तर माणसाचं मरणच संपलं बघा. आणि असं अमृत महाराज तिथं पिण्यासाठी आहे महाराज. हो, खाण्यासाठी महाराज नाही ती भोग आहेत महाराज. आणि सर्व करून महाराज जास्तच कंटाळा आला माणसाला, एखाद्याला कंटाळा आला की आपण जसं मोबाईल उघडून बसतो की नाही, जास्त एखाद्या समजा इंद्राला कंटाळा आला महाराज, मग काय करतं महाराज ते काय नाही महाराज नाचण्यासाठी लगी तिथं उर्वशी अप्सरा महाराज, लगे नृत्य महाराज, तिथं गायन महाराज. एवढे भोग आहेत महाराज कुठं स्वर्गामध्ये. आणि मग भगवान परमात्मा म्हणतात तुकोबर आहे, तुम्हाला साधं एखादं सत्यनारायण करायची गरज नाही, मग सहज तुम्हाला मी हे पद देतो इंद्राचं. मग तुकोबर आहे म्हणतात देवा नका ना, मला कशाला अडकवता, मला हे पद नको ना. मग भगवंताला राग आला महाराज. एखादा मोठा माणूस घ्या आपल्याला म्हणावं आणि आपण जास्तच भाव खावा, ॲटिट्यूडपणा काय घेता ना महाराज. काय म्हणे तुकोबर आहे, 1 तास झाले मी तुम्हाला विनंती करतो काहीतरी मग इंद्राचं पद तुकोबर आहे सहजासहजी भेटत नाही, मी तुम्हाला द्यायला लावलं तुम्ही नको म्हणता. काय वाटते काय तुकोबर आहे, पण का तर नको म्हणता सांगा ना, का नको म्हणता. मग तुकोबरांनी भगवंताच्या लक्षात आणून दिली महाराज. ज्ञानोबराच्या भाषेत उभ्याकडे जावा बाबा देवा मी का नको म्हणतोय, संत महात्मे का त्या पदाचा धिक्कार करतात महाराज. इंद्र होता येतं महाराज, भोग भोगता येतं बाबा, पण केव्हापर्यंत कारण तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्यमर्थ लोकम विशंती एवं त्रैधर्म मनुप्रमन्ना गतागतम काम कामाला म्हणते. मग पुण्याची पाऊटी सरे सवे चिंद्रपणाची बुटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू डोका. मग ज्ञानोबा काय सांगतात बाबा, जोपर्यंत आपल्या बँकेमध्ये खिशामध्ये पुण्यरूपी पैसा आहे बाबा तोपर्यंत वरी राहता येतं. आणि पुण्य संपलं रे संपलं मग त्या इंद्रालाही महाराज लाता घालून खाली फेकून देतात. आता ऐका महाराज, ज्ञानोबाने एक नीच दृष्टांत दिला महाराज. ज्ञानोबा काय बोलतात, जैसा वेश्या भोगी कवडा वेचे मगदार हेचे पुणे येचे तैशे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू. ज्ञानोबा म्हणतात एखादे कामिक पुरुष आहे महाराज आणि त्या पुरुषाला एखादी वेश्या असणारी तोपर्यंत जवळ करते जोपर्यंत त्याच्या खिशात पैसा आहे महाराज. त्याचा खिशातला पैसा संपला किती जसं लाता घालून बाहेर काढते ना तसं इंद्राजिक देवांची कथा आहे महाराज. पुण्यरूपी पैसा जोपर्यंत आहे तोपर्यंत राहता येतं आणि पुण्य संपलं की लाता घालून खाली टाकी टाकतात. मग ज्ञानोबा म्हणतात मातीची अवजर कुहरे वचोनी विष्टेच्या दातरे उकडोनी नवमासवरे जन्म जन्मोनी मरती पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा मरावं लागतं देवा. मग ऐका म्हणे देवा मी इंद्राचं पद घ्यायला तयार आहे देवा, पण माझं जन्म मरण थांबणार आहे का देवा. नाही ना देवा मला हे पद नको, चला इंद्राच्या पदाचा धिक्कार देवा. मग तुकोबर आता जाऊ द्या म्हणे, आता शेवटचं पद आहे ब्रह्मदेवाचं पद देऊ का तुम्हाला. महाराज म्हटले ब्रह्माधिक पदे देवा मला तर हे पद नकोच म्हणे. मग भगवंताला राग आला मला लगी महाराज कंबर खसली, भगवंताने इटेच्या खाली आले. काय तुकोबर तुम्हाला काय वाटायला लागले म्हणे. अहो ब्रह्मदेवाचं पद साधा आहे का म्हणे, कारण ब्रह्मशना पर्वते वाढणे नाही जीवाते. मनुष्य मोठा होऊन कितीही मोठा झाला तर त्याला ब्रह्मदेवाच्या वर जाता येत नाही, त्याच्या खालीच राहावं लागतं. सर्वात मोठं पद आहे जगातलं आणि हे पद तुम्हाला मी सहज द्यायला लागलो तुकोबर, तुम्ही आता धिक्कार करता का. बरं ब्रह्मदेव सहजासहजी होता येतं का. आता मला सांगा जसं आमदार होण्यासाठी निवडणूक लढवावी लागते, सरपंच होण्यासाठी निवडणूक लढवावी लागते, इंद्र होण्यासाठी जसं करावं लागतं पुण्य, तसं ब्रह्मदेव होण्यासाठी काय करावं लागतं महाराज. कारण ह्या जगामध्ये कोणती गोष्ट फुकट भेटत नाही. ब्रह्मदेव होण्यासाठी काय करावं लागतं महाराज. ब्रह्मदेव होण्यासाठी एक परीक्षा आहे महाराज. काय काश्यत एक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्मा आननो हे महाराज. 100 वेळा जन्माला यावं लागतं. कुठं 100 वेळा ब्राह्मणाच्या घरी जन्माला यावं लागतं आणि ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन ब्रह्म कर्म करावं लागतं. आता ऐका प्रत्येकाचे कर्म भिन्न आहेत. वैश्याचे कर्म वेगळे, क्षत्रियाचे कर्म वेगळे, ते सांगत नाही मी. आता ब्राह्मणाचे कर्म आहेत महाराज. कोणते 6 कर्म आहेत महाराज. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं यजन याजन अध्ययन अध्यापन आणि दान प्रतिग्रहण हे 6 कर्म सांगितले ब्राह्मणाचे. 100 वेळा ब्राह्मणाच्या घरी जन्माला यायचं आणि ब्रह्मकर्म करायचं
आणि केल्यानंतर करीतोची